रतन टाटा यांची कथा विस्तृत सारांश रतन टाटा स्टोरी इन मराठी। रतन टाटा हे भारतीय उद्योगसमूह टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत। त्यांची कथा केवळ एक यशस्वी उद्योगपती म्हणूनच नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ता, एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती आणि एक नैतिकतेचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते। रतन टाटा यांचे जीवन आणि कार्य भारतीय उद्योग जगतात महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि त्यांना एक आदर्श उद्योजक म्हणून आदर दिला जातो। 1. प्रारंभ आणि शालेय शिक्षण। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला। त्यांचे कुटुंब टाटा समूहाच्या संस्थापक कुटुंबाचे होते। त्यांचे वडील नवज्योतसिंग टाटा आणि आजोबा जमशेदजी टाटा हे उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते। रतन टाटा यांचे बालपण मुंबईत काढले आणि त्यानंतर त्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले गेले। त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी येथून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली। नंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल येथे MBA केले। 2. टाटा समूहात प्रवेश आणि सुरुवात। रतन टाटा यांना आपल्या कुटुंबातील सामर्थ्यामुळे टाटा समूहाचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली, पण त्यांनी त्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्यांची कौशल्ये सिद्ध केली। 1962 मध्ये रतन टाटा यांनी टाटा समूहात नोकरी सुरू केली आणि सुरुवातीला टाटा स्टील मध्ये काम केले। त्यानंतर त्यांनी टाटा उद्योगांच्या विविध शाखांमध्ये काम सुरू ठेवले आणि त्यांची कार्यक्षमता आणि नेतृत्व कौशल्य यामुळे त्यांना टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळाले। 3. टाटा समूहाचे अध्यक्षपद 1991 ते 2012। 1991 मध्ये रतन टाटा यांची टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली। त्यावेळी टाटा समूह खूप मोठ्या आर्थिक संकटात होते। टाटा समूहाचे प्रमुख कंपन्या मोठ्या कर्जात अडकल्या होत्या आणि त्यांची कार्यक्षमता कमी झाली होती। रतन टाटा यांनी त्याच्या नेतृत्वाखाली या समस्यांवर त्वरित काम केले आणि समूहाची आर्थिक स्थिती सुधारली। 4. महत्त्वाचे निर्णय आणि प्रकल्प। रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने अनेक साहसी निर्णय घेतले। त्यापैकी काही महत्त्वाचे निर्णय: कॉरस स्टीलचा अधिग्रहण 2007 मध्ये। रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा स्टीलने कॉरस स्टील, ब्रिटन्स लार्जस्ट स्टील कंपनी, खरेदी केली। या निर्णयामुळे टाटा स्टीलला जागतिक स्तरावर खूप मोठे स्थान मिळाले। जॅग्युआर लँड रोव्हर (JLR) चा अधिग्रहण 2008। टाटा मोटर्सने ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड जॅग्युआर लँड रोव्हर (JLR) खरेदी केला, जो एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरला। या खरेदीमुळे टाटा मोटर्सला जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात मोठे स्थान मिळाले। टाटा नॅनो 2008। रतन टाटा यांचे एक आणखी साहसी निर्णय म्हणजे टाटा नॅनो कार बनवणे, जे एक अत्यंत किफायतशीर, छोटे आणि सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारे वाहन होते। या निर्णयाचे उद्दिष्ट भारतातील गरीब लोकांना आपल्या स्वतःच्या कारचा स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित करणे होते। दूरदृष्टी आणि वैश्विक विस्तार। रतन टाटा यांनी टाटा समूहाचे आंतरराष्ट्रीय विस्तार केला। त्यांनी समूहाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये जागतिक ब्रँड्सचा समावेश केला आणि त्यांच्या व्यवसायाची जागतिक ओळख निर्माण केली। 5. सामाजिक योगदान। रतन टाटा केवळ उद्योगपती नाहीत, तर त्यांनी समाजासाठीही खूप काम केले। टाटा फाउंडेशन आणि विविध समाजकल्याण संस्थांद्वारे ते गरीब, अनाथ, वृद्ध आणि समाजातील दुर्बल वर्गासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत। रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक शाळा, रुग्णालये आणि उपक्रम स्थापन केले आहेत। सामाजिक जबाबदारी आणि नैतिकता ही त्यांची नेहमीची प्राथमिकता होती। टाटा समूहाच्या व्यवसायामध्ये नैतिक आणि सामाजिक मूल्ये नेहमीच उच्च ठेवली जात होती। 6. वाढते नेतृत्व आणि आदर्श। रतन टाटा यांचे नेतृत्व हे प्रेरणादायक आहे। त्यांनी नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले आहे। त्यांचा विश्वास आहे की एक यशस्वी उद्योग आहे त्याच्यासोबत सामाजिक जबाबदारी देखील महत्त्वाची आहे। पारदर्शकता, नैतिकता आणि सामाजिक न्याय यांचा त्यांनी उद्योग क्षेत्रात समावेश केला। ते एक विनम्र, दूरदृष्टी असलेले आणि कठोर परिश्रमी व्यक्ती म्हणून ओळखले जातात। 7. निवृत्तीनंतरचे जीवन। रतन टाटा यांनी 2012 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले। त्यानंतर त्यांनी टाटा सन्सचा सल्लागार म्हणून कार्य सुरू ठेवले। त्यांनी
आपल्या निवृत्तीनंतरही विविध उद्योजकतेसाठी आणि सामाजिक कामांसाठी योगदान दिले. आजही रतन टाटा अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. 8. नैतिक मूल्ये आणि जीवनदृष्टिकोन. रतन टाटा यांचे जीवन हे नैतिकतेचे, कर्तव्याचे आणि दूरदृष्टीचे उदाहरण आहे. त्यांनी व्यवसाय करत असताना नेहमी एक आदर्श ठेवला की व्यवसाय फक्त पैसे कमावण्यासाठी नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असावा. रतन टाटा यांचे नेतृत्व एका आदर्शाचे प्रतीक आहे ज्यात व्यवसायाचे आणि समाजाचे हित एकत्र ठेवले जाते. निष्कर्ष. रतन टाटा यांची कथा केवळ उद्योगातील यशाची कथा नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ता, नैतिक नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची छाप फक्त भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही आहे. रतन टाटा यांचे जीवन आणि कार्य हे एक प्रेरणा आहे की जर तुमच्यात दूरदृष्टी, कष्ट आणि नैतिकता असेल, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करू शकता.